सर्व्हिस फक्त 1500 रुपयाने होते, म्हणजे सगळा ओरिजिनल सामान. ऑइल वगैरे सगळं जेन्युन भेटणार, एक पण कॉपी ऑइल वगैरे कायच नाही. आणि बजाजची सगळी ऑल ॲक्सेसरीज वगैरे सगळं बजाजचं आपल्याकडे ओरिजिनलच भेटणार. आता आपल्या रिक्षाचं काम चालू झालं. ऑइल WD-40 से क्या होता है? मारने से गन भी निकलता है, गन नहीं लगता है. यो गेलीच भरू आता त्याच्यानं बरोबर आतमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा KT ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत होतं एका न्यू व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो रिक्षा सर्व्हिसला गॅरेजवर. म्हणजे 3 वर्ष झालं म्हणा एकाच गॅरेजवर जातो. मस्त काम करते सर्व्हिसचा आणि कमी पैशान होते समज मस्त. तर BS6 आपली आहे रिक्षा. आता तिला 3 वर्ष पुरं होतील. कुठं पण कंचे पण गॅरेजवर जायचं असलं ना तर एकच गॅरेज ठेवायचा, म्हणजे एकच ठिकाणी गेलेलं असलं कसं काम काय केलं ते सगळं त्याला माहीत असते, काय झाले काय नाही. आणि आपले ये गॅरेजवरची ते गॅरेजवर गेलो ना तर जरा प्रॉब्लेम होतं. यो अलग सांगते तो अलग सांगते, त्याच्यामुळे गॅरेज एकच धरायचा आणि तिथेच जायचा सर्व्हिस काय असेल ते काम. तर चला तुम्हाला दाखवतो कुठे जातो मी गॅरेजला. तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा. तर आता आपण पहिला गाडी धुवून घेऊ आपली रिक्षा, नंतर आपले जाऊ गॅरेजला. चला पहिला पाणी मारून घेऊ. इकडं मेन काम असते पाणी मारून घेऊ. सर्व्हिस सेंटरवर आले हो, धुवून घेऊ. केव्हा पण गॅरेजवर रिक्षा न्यायची असते ना धुवून न्यायचा. तसा मग ऑइल बिल या लावला ना तर मग मस्त राहायचे ना. तशीच नेली ना नंतर धवली तर मग काय फायदा, त्याचा ऑइल सगळं धुवून जाते गिलीस. त्याच्यामुळे आता पाणी मस्त मारू धुवून धन्यव. मस्त क्लीन करून घेतले, आपली सर्व्हिस करून घेतली, पाणी पिणी मारून घेतलंय. आता डायरेक्ट सर्व्हिस. आपले पोचलो आता वर्षा ऑटोमोबाईलमध्ये. रिक्षा बघ कवरी लागली भाई. कामच तसं आहे इथं, हे एकदम खतरनाक काम करते. तेव्हाच आवडेल आमशी मी येतो. हे बघ कवऱ्या रिक्षा लागल्या बघ. माझा नंबर आता जाम लेट होईल मला. हे पण काढू आपण, कंटिन्यू राहा. जर तुम्हाला याच असेल ना एक्झॅक्टली लोकेशन तुम्हाला देतो. त्या बाजून आहे यामा स्टोरूम, त्याच्यानंतर सुझुकी आहे. आणि पुढेच असेल ना तर तुम्हाला सिग्नल लागतील, याला रेंज ऑफिस सांगतात. त्याच्या ऑपोजिट साईडला वर्षा ऑटोमोबाईल आहे गॅरेज. तर तिथं यायचं आणि तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय ॲक्सेसरीज आहे रिक्षाची. ही आपली रिक्षा लावली तर तिचं काम चालू करायचं आहे, तर तुम्हाला ॲक्सेसरीज दाखवतो. हा वर्षा ऑटोमोबाईल नंबर पण असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दे. एकदम भारी काम करतात आणि सगळं ओरिजिनल पार्ट आणि इथं. आणि हे दोन त्यांचं म्हणजे शॉप अलग आहे आणि मेकॅनिकल अलग आहे. मेकॅनिकल पण कडक काम करतात. आली गॅरेज दुकान बघ कवरा मोठा आहे. अख्खं स्क्वेअर फॅट भेटतील तुम्हाला ओरिजिनल. मध्ये जाऊन दाखवतो. हे बॅगचं पॅनल पाहिजे तशी डिझाईन का म्हणजे अख्खं मॉडिफाय करायला आहे बघ. 101 सामान भेटते, सगळा सामान भेटेल तुम्हाला. हे तुमचं ओनर आणि काका. तर कसं काय दुकान म्हणजे सगळा पार्ट वगैरे भेटतील का आपल्याकडे? सगळं सामान ओरिजिनलच भेटणार, डुप्लिकेट काही नाही. डुप्लिकेट काहीच नाही, सगळं सामान ओरिजिनल जेन्युइन पार्ट भेटेल. सगळं बजाजचं ओरिजिनल बघ. 2 स्टॉक 4 स्टॉक BS6 सगळं. व्हील कॅप पण आहे, म्हणजे पाहिजे ते आहे सगळं. हे व्हील कॅप सगळी मॉडिफाय करायला रिक्षा सगळा अख्खा सामान ओरिजिनल आहे बघ. बघू एकदा नुसता बजाजचा सगळा सामान भेटत. फुल दुकान मोठं आहे. आली स्टॉक यो बघ कवरा आहे व्हील कॅपचा. कोणाला पाहिजे असेल तर विजिट करा. लोकेशन पण देतो, नंबर पण देतो, कॉल करून या. अख्खा ऑइल सगळं ऑइल भेटेल, सगळे कंपनीचं ऑइल भेटेल. BS6 46 2चं पाहिजे तो ऑइल अवेलेबल आहे इथं. हे बघ कुठलाच असं ऑइल भेटणार नाही, सगळं ऑइल भेटेल तुम्हाला. ऑल ॲक्सेसरीज भेटेल तुम्हाला. म्हणजे इथं आला का खाली जाणार नाही, तुम्हाला सगळा सामान भेटेल.
ॲड्रेस आहे रेंज ऑफिस नाका, सातीवली रोड, वर्षा ईस्ट, वर्षा ऑटोमोबाईल, अपोजिट उडान सुझुकी. तर यांचा तुम्हाला सगळे ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन आणि नंबर पण देईन. तर यांना कॉल करून तुम्ही नक्की विजिट करा या वर्षा ऑटोमोबाईल. ऑइल वगैरे सगळं जेन्युन भेटणार, एक पण कॉपी ऑइल वगैरे कायच नाही. आणि बजाजची सगळी ऑल ॲक्सेसरीज वगैरे सगळं बजाजचं आपल्याकडे ओरिजिनलच भेटणार. कॉपी वगैरे डुप्लिकेट वगैरे कायच नाही भेटणार आपल्याकडे. तर इथं सगळं ओरिजिनल आहे. आणि हेडलाईट जे येताना रिक्षा मॉडिफाय करायला हे सगळं भेटते. हे बघ, म्हणजे सगळा ॲक्सेसरीज अवेलेबल होईल. इथून तुम्ही रिटर्न जाऊ शकत नाही, सगळा भेटेल तुम्हाला. तर आता आपली रिक्षा ऑइल ग्लिशिंग करायला आल्यावर तर ती करून घेऊ पटापट. ती पण दाखवतो कशी करतो. तर अजून आपल्याला टाईम लागेल, कारण की मी आज लेट आलो ना, भाडा होता त्याच्यामुळे लेट आलो. नाही तर मी सकाळचेच येतो. आपली रिक्षा लावली तिकडं, हे बघ आपली रिक्षा लावली इथं. ऑइल म्हणजे हे इंजिन थंड करायला ठेवतो ना, ऑइल टाकायचं असते त्याच्यामुळे खुली ठेवले. ऑइल बिल काढून घेऊ आपले. पटापट दाखवतो तुम्हाला कशी ऑइल ग्लिशिंग करतात, काय खर्च येईल तो सगळा सांगेन तुम्हाला. चला, ही काम चालू आहे. तो पिस्टन गेले त्याचा ब्लॉक पिस्टन तो टाका लावले 4-6 ला. मगर भाई इसका कितना आएगा? ये 2 स्टॉक है क्या? 4 BS4. ये किसका काम चालू है? ब्लॉक पिस्टन का वो पिस्टन कितना खर्चा आएगा मैक्सिमम? 12-13 हज़ार रुपये जाता है. 12-13 हज़ार. और BS6 का रहेगा तो वो थोड़ा बहुत ही फर्क पड़ता है, 1500. 1500 मतलब 15 तक पकड़ो. हे बघ और काम कर रहे आवरा जोराचा म्हणजे खतरनाक गेम आहे. किती 15-14 हजार खर्च आहे. रिक्षा कशी चालवायची तर तुमच्या वय. BS ना 4 स्टॉक खतरनाक काम आहे. पैसा आहे पैसा. 2 स्टॉकला दौरा नाही ना, पण ही पण 4 स्टॉक आहे. आपला रमेश सर्विस ग्लिशिंग ऑइलिंग काम याचे काय आला नाही तर मग आपला आहे तिकडं रायडर. काम चालू आहे ग्लिशिंग ऑइल येऊ बघ. टाका पण आल्यान सगळं आपलं गावांचंच येतात. गाव आपलं कसं इथं गावकरी आहे ना, तर काय आला टिवरी राजावली सगळं रिक्षावाला इथंच येतात. आता आपल्या रिक्षाचं काम चालू झालं ऑइल ग्लिशिंग. अजून आहे स्टार्टिंग. ऑइल ग्लिशिंग मास्टर माइंड आणि त्याच्यापेक्षा मास्टर माइंड तिकडं आहे. त्याने इंजिन खोलले. म्हणजे सामानाचा पैसा अलग आणि यांची मजुरी अलग. सामानाचा अलग पैसे, मजुरी यांची अलग. दौरी बोल दौरी. काम झालं असं सामान घ्यायला लागते इथूनचं त्याचं. हां दोन बाकी लागेल ऑइल नंतर नेऊ. सध्यावरती यो कामावरती याचा अलग पैसे आणि त्यांचा अलग पैसे दोघांचं. WD-40 से क्या होता है? मारने से गन भी निकलता है, गन नहीं लगता है, गाड़ी फ्री चलेगी, टायर जाम नहीं होएगा. घनबिन नाही पकडं, टायर फ्री चालते मस्त. आपला सगळा फ्री होते. असं काम आहे. सगळा साफसफाई एकदम कडक काम आहे. म्हणजे एकदम सावकाश काम करतात. मस्त काम करतात. त्याचा टेन्शन नाही. त्याच्यामुळे एकच गॅरेज पकडायचा, तो पण चांगला का. त्याच्यानं ऑइल ग्लिशिंग याला एकदम चौकड्या बिवकड्या काढायच्या. त्याच्यानं ऑइल घालतात चौकड्या. याला टाइम आउट केला नाही तर काम 25 आहे. असं साफ मस्त करत आहे. तुम्ही अचानक गेलं ना सर्व्हिस सेंटरला, काहीच असं भेटणार नाही बघाय.
चांगला थुकला होई काम आहे असं साफ चांगला करून मस्त त्याच्या गिलीस भरून चौकड्या लावून टाकायचं काम पेटी साईडचा पण दोन्ही साईडचा तसाच मस्त साफ करतील मॅग डिश बिश लायनर विनर एकदम ओके काम ना. पैसे पण कमी घेते जसा काम तसा पैसा म्हणजे कमी डिस्काउंट नहीं रहा डिस्काउंट देगा ना तू. मेरा वीडियो देख के आएगा मेरा नाम बोलेगा KT ब्लॉग देख के आहे मैं तर तुम्ही आलं ना व्हिडिओ बघून जर माझी आली नाही इथं तर माझं नाव सांगा KT ब्लॉग्स कुमार का तुम्हाला थोडा डिस्काउंट येईल. रमेश ना अच्छा काम करके दे हाँ नाम खराब नहीं होना चाहिए तेरा भी और मेरा भी. चौकडे बिकडे साफ पुसून घ्यावं अख्खा जो गिलीस अख्खा खराब झालेला तो काढू आणि त्याच्या नवीन गिलीस काम पेट यो गिलीस भरू आता त्याच्यानं बरोबर आतमध्ये चांगला गिलीस बरं असं काम असते बाईचा. एकदम टकाटक काम. मस्त बसवलं गिलीस भरायचा आहे मध्ये गिलीस भरून त्याला टाय लावू. ओके मस्त टाय मारून घेतलं म्हणजे निघाला नको. टाय मारला अर्धा कसं तसाच भूत बसवताना लई सोडून देतात तो ऑइल गिलीस लगे बाहेर निघते. टाय मारली कसा पॅक राहते भूत गिलीस बाहेर फेक नाही. काम असते बाई बारीक बारीक कामावं लागते आहे. वही साईडला पण मारले टाय पॅक ते गिरीज बाहेर फेकणं असं काम असते. एक साईडचा आला आता ते साईडचा पण तसाच काम आपला पुढचा ना बाकी थोडा काम आहे तो करू. ह्याच्यानं पण गिलीस लावून चकाचक काम ओकेमध्ये सगळं ओकेमध्ये काम बाईचा काम ओकेमध्ये असते. हे साईडचा पण झाला ओके तसंच ते साईडचा दाखवलं तसंच पुढचं आहे बाकीचं थोडा काम आहे तो दाखवे. ऑइल पण दाखवतो तुम्हाला कंचा टाकताना ते आपली रिक्षाची निघलेला ऑइल कसा खराब झाले बघ काला काला. हे पॅकिंग बी डाला क्या ये देख लिकेज आहे का मारा लागते. हे बघ इकडची निघल पाहता गेले हे बघ निघला बघ असं निघतावर मारा लागते खराब निघते. टायर फ्री. तर हा ऑइल लागते BS6चा ओरिजिनल हा आणि पॅकिंग गेले ते टाकायचे आणि क्लच आउटर गेले तो टाकले. ओरिजिनल सगळं बजाजचा ओरिजिनल सामान ओरिजिनलच टाकतो मी पण सगळं ओरिजिनल काय डुप्लिकेट नाही. तर फक्त ऑइल गिलिसिंगचा पण खर्च आहे ना 1500पर्यंत होईल म्हणजे त्यांची मजुरी पण पकडून हे बावरा दाखवले ना तेवढं. तर पटापट टाकून येऊ दाखवतो तुम्हाला कसं टाकतो. ऑइल पण ग्रीन आहे हा बोलणं आहे. पुढचा पण तसाच आहे मस्त साफ केलं लायनर बिनर आणि टायर लावू द्या. बाकी काम राहिलं आहे फक्त आता आपला ऑइल टाकायचा
आणि आउटर बसायचं. तर आपली रेडी रिक्षा टनाटन. आता आपले क्लच आउटर टाकायला लावले आणि काढायला लावले. दाखवतो कसं काय. जाम क्लच हार्ड झाली, हार्ड झाली जाम. त्याला जॉईन करून तिकडून खेचायचा तर म्हणजे तिथं येईल. सेटिंग करायला लागेल. त्याची सेटिंग केली का ओके. मग ऑइल टाकलं, पॅकिंग लावली का घरी. जाम टाईम झाला. पॅकिंग गेले आपली. पॅकिंग टाकायला लावले. प्रॉब्लेम येत आहे BS6ला. पॅकिंग जाते निघून ऑइल निघते बघ. दाखवतो पॅकिंग तुम्हाला. ही पॅकिंग टाकायची आपल्याला. ही पॅकिंग कशी झाली, खराब बाकी झाली. ऑइल लागे वरती फेकते. इंजिन होतं. पॅकिंग टाकलं. ऑइल साफ करून घेऊ. ऑइल पण इथूनच टाकून घेऊ मस्त. खोलली तर 1.5 लिटर ऑइल याच्यात, अर्धा लिटर गिअरबॉक्समध्ये. ज्याला CNG ऑइल लागत नाही, फक्त इंजिन ऑइलच. फक्त 1.5 लिटर 2 लिटर लागते. 1.5 लिटर इंजिन. 1 लिटर 700 याच्यात, 300 गिअरबॉक्समध्ये. ऑइल पण ग्रीन असेल बघ. ग्रीन ऑइल लागते याला. हे बघ ग्रीन ऑइल. ऑइल ग्रीन टाकलं. 2-3 महिन्यानं ऑइल कसं होते माहीत आहे का? दाखवू का? 2-3 महिन्यानं ऑइल असं होते बघ. काला काला. जो आवडा ऑइल गिअरबॉक्समध्ये 300 ml. फिल्टर आपल्याला साफ करायचं आहे. फिल्टर किती क्लिंगल धूळ निघतात. दाखवतो बघा. ऑइल ऑइल टाकायला लावलं सगळे. सगळं ऑइल सगळं ऑइल टाकायला लावले. ती गाडी झाली रेडी. आपला ओके झाला आहे काम गाडीचा. बिल घेऊ आपण. आणि हा यांच्याकडून टी-शर्ट दिले मला. वर्ष ऑटोमोबाईल. ते 3 वर्ष होतील आता. इथंच काम एक जागेवर करतो. तर त्यांच्या खुशीने टी-शर्ट दिलावले. दिवाळीला आलो नाही. दिवाळी तर टी-शर्ट आहे समज. तर थँक्यू दिले होत्या. हॅपी दिवाळी. बिल दाखवतो तुम्हाला किती झाले. तर आपलं टोटल बिल 1563 रुपये झाले. 1500 टोटल. आपली काय क्लच आउटर पण टाकला ना त्याच्यात. म्हणजे सर्व्हिसमध्ये नाही पकडली तर आपली सर्व्हिस फक्त 1500 रुपयानं होते. म्हणजे सगळा ओरिजिनल सामान. तर नक्की विजिट करा दुकानावर. नंबर ॲड्रेस सगळा डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय.